वेगाने झालेलं हे काम दिसत नाही आणि प्रदूषण हे पुण्यामध्ये वाढताना दिसत आहे आणि त्याचे इम्पॅक्ट खूप वर्ष स्थानिक नागरिकांना हे फार त्रासाची होती. त्याच्यामुळे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने टाइम बाउंड मॅनरमध्ये पद्धतीने हे सगळं काम तातडीने करावं आणि जे एअर पोल्युशन आहे, पाण्याचं पोल्युशन आहे, हे सगळे विषय अतिशय गांभीर्याने घ्यावे. राज्यात आपल्या मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असतानाच देशात दुसरं राज्य आहे झारखंड, ज्यानं आता बिहारनंतर जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले की जातीय जनगणनेच्या कामाला लागा, अहवाल डेटा हा सगळा मागवला आहे. राज्यात असं काही व्हायला पाहिजे किंवा पूर्ण देशात व्हायला पाहिजे. तुम्ही खासदारात एवढे दिवस मी फ्लोअर ऑफ द हाऊसवर अनेक वेळा ही मागणी ऑलरेडी केलेली आहे आणि धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक विषय हे प्रलंबित आहेत. त्याच्यावर आपल्याला आठवत असेल, धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस बारामतीलाच येऊन म्हणले होते. त्या गोष्टीला 10 वर्ष झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, पण धनगर समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही. जरांगे पाटलांची आंदोलनं, त्यांच्या वेदना, त्यांचे कष्ट उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. मराठा समाजाला अजूनही आरक्षण त्यांना अपेक्षित आहे असं मिळालेलं नाही. तशीच परिस्थिती भटक्यांची आहे, लिंगायतांची आहे, मुस्लिमांची. त्याच्यामुळे सत्तेत असले तरी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात आरक्षण असेल, शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, बेरोजगारी असेल, त्याच्यात किती त्यांच्याकडे सत्ता असली तरी हे प्रश्न सुटलेले दिसत नाहीये. पुण्याचंच उदाहरण बघा. पुण्यामध्ये आज आपण हा STP प्लांट बघायला आलोय. गेले 7 वर्ष एका विचाराची सत्ता ही पुण्यामध्ये आहे. तर पुण्यामधलं आयुष्य कुणाचं सुधारलंय का? तर मीही पुण्याची नागरिक आहे. मी तुम्हाला एक नागरिक म्हणून सांगते, तुम्ही मला उत्तर द्यायचं. ट्रॅफिक पुण्याचा वाढलाय का नाही? तर वाढलाय. पुण्यामध्ये पाण्याचे प्रश्न आजही आहेत का? तर आहेत. ते अजून तीव्र व्हायला लागले. आज बावधनसारख्या ठिकाणी वीज एवढी त्यांची सत्ता आहे, विजेचा प्रश्न सुटलाय का? तर नाही सुटलेला. मग एवढी गल्लीपासून दिल्ली 200 आमदार, 300 खासदार, एवढी मोठी सत्ता असून कुठले मोठे प्रश्न सोडवण्यात नाही यश आलंय? महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, भ्रष्टाचार तर त्यांनी ऑफिशियलच केलेला. मग इलेक्टोरल बॉन्ड असेल किंवा पेटीएममध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, आणि इलेक्टोरल बॉन्ड आणि पेटीएमचा भ्रष्टाचार हा माझा आरोप नाही. सुप्रीम कोर्टाने आणि RBIनी जे ताशेरे पेटीएम आणि इलेक्टोरल बॉन्ड्स वर जे ओढलेले आहेत हे उभ्या सगळ्या देशांनी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएम असे अतिशय महत्त्वाचे भ्रष्टाचाराचे आरोप हे जे झालेले आहेत ते ऑफिशियली सुप्रीम कोर्ट आणि RBIनी केले. ताई, पुण्याचे पालकमंत्री मग कुठे आहेत? या सगळ्या प्रश्नासंदर्भात जर विचार केला तर अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. बारामती तालुक्यातच अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न लोक भेटले होते पालकमंत्र्यांना, पाणी सुरू होत नाहीये. नेमकं मग पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? मी गेले 2 महिने महाराष्ट्र सरकारला विनंती करते, ट्विटच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून, अनेक लोकांना फोन करून भेट घेऊन, की पुढचे म्हणजे मी हे 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाण्याची तीव्रता, मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला नाही, त्याच्यामुळे पाणी सातत्याने लोकांच्यात आम्ही सगळे असतो. हे लोक कोणीही नगरसेवक आज नाही. 2 वर्ष इलेक्शन झालं नसलं तरी लोकांच्या सुखदुःखात रोज 24/7 असतात. कचऱ्याचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे. ट्रॅफिक तर तोबा तोबा. पुण्याचा ट्रॅफिक म्हणजे लोक मला सांगतात, ताई बाकी सगळं राहू द्या, ट्रॅफिकचा काहीतरी मार्ग काढा. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आज आम्ही 2 रिव्ह्यू केले. त्याच्यात बॉटल नेक्स म्हणजे एक मोठा रस्ता, ह्या तर 7 वर्षामध्ये एकच ब्रिज संपूर्ण पुण्यामध्ये झालेला आहे. बाकी कुठला रस्ता झालाय? मेट्रोचं काम चाललंय. हे इतकं वेग इंटिग्रेटेड हे काम करायला पाहिजे होतं, तसं झालेलं नाही. अनेक रस्ते आहेत जे एका ठिकाणी एका मोठ्या प्रोजेक्टपर्यंत येतात, नंतर बॉटल नेक होते. मग त्याचा उपयोग काय झाला? म्हणजे वेगाने यायचं आणि मग तिथे 2 तास थांबून राहायचं. त्यामुळे अतिशय विस्कळीतपणा गेल्या 7 वर्षामध्ये पुणे शहरात झालेला आहे. पुण्याचं मला विचाराल तर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायच्या ऐवजी ते खराब होत आहे, असं एक नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझा हा सरकारवर आरोप आहे. 19 तारीख आहे तरी राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतला होता त्याविरोधात आपली एक याचिका आहे सुप्रीम कोर्टात, त्यावर सुनावणी होणार आहे. आणि दुसरं, निवडणूक आयोगाचं एक मेन्शन केलेलं आहे की पक्षचिन्ह नाही भेटलं. कसं बघता उद्याचा निकाल हा खरं तर ऐतिहासिक असणार आहे?
असं आहे की ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला, फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष त्या पक्षाचे, त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं. मग क्रेडिट टू अदृश्य शक्ती, कारण का देश आता संविधानाने चालतच नाही आहे, तो अदृश्य शक्ती चालवते. आणि मी म्हणत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात. त्यामुळे अदृश्य शक्ती यांनी संविधान हे त्याचा चीरफाड करायचाच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं, ज्याचा मान सन्मान आम्ही करतो, त्याचा पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आज राज्य आणि देश चाललेला आहे. या कमिशनची पण काही चूक नाही हो. अदृश्य शक्तीचं इतकं प्रेशर या सगळ्या संस्थांवर असतं की ते बिचारे काय करतील. आणि उद्या म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनही जवळ आलेलं आहे. ज्याच्या हक्काचा तो पक्ष आहे, ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, कष्ट एका माणसाचे नसतात, सगळ्यांचे असतात. इट इज अ टीम वर्क. कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही आहे, सगळे मिळून करतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यामध्ये प्रचंड लोकांनी या राज्यात नाही देशात कष्ट केले आणि त्याचं आम्ही त्याची नोंद आणि त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. पण तो पक्ष स्थापन हा आदरणीय पवार साहेबांनी केला. ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. त्यामुळे लॉजिकली स्पीकिंग तो पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे. म्हणजे तुमच्या वडिलांनी जर घर घेतलं असेल तर ते वडिलांच्याच नावावर असणार ना. तुम्ही तर वडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण का त्यांचं नाव आहे. पण तरी आता हे नवीन जे राज्य सुरू झालेलं आहे, त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांच्यावर आमच्यावर जे त्यांचे संस्कार झाले ते फक्त जय श्रीराम म्हणतात. पण आम्ही सुषमाजींचा आदर्श घेऊन मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांनी कुठलीही मर्यादा ओलांडली नाही, 14 वर्षाचा वनवास वडिलांच्या एका शब्दावर केला. त्यांच्या भावानी तर सगळं सोडून भावाच्या बरोबर गेले. दुसऱ्या भावानी भावाच्या पादुका ठेवून कधी त्या खुर्चीवर बसला नाही. असे आमच्यावरचे संस्कार आहेत. मर्यादा पुरुषोत्तम राम जी शिकवण आम्हाला आमच्या आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली, त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतो. त्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे. पण आम्ही नक्की या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने भावनिक साथ आहे. त्याच्यामध्ये टॉप 10 मतदारसंघ असणार आहे, ज्यामध्ये बारामतीचा सुद्धा समावेश आहे. तर आता याच बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली, ते म्हणजे सुनेत्रा पवार या सुद्धा लढणार. तयारी त्यांनी तशी सुरू केलेली आहे. ननंद भावजे असा हा सामना रंगेल असं सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही कशी लढत देणार आहात? तुम्ही सातत्याने म्हणता की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, पण पवार घराण्यातच अशा पद्धतीची जर लढाई होणार असेल तर नेमकं काय? त्यालाच धरून अजितदादा भावनिक साथ घालतायत 2 वेळा. आता पुन्हा एकदा आणि तटकरेंनी असंही म्हटलं की दादांची भावनिक साथ आहे, पण दादाचं काम देखील आहे बारामतीत. हे एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाही आहे. राजकारण हे भातुकलीचा खेळ नसतं. त्याच्यात नाती नसतात, त्याच्यात जबाबदारी असते. नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचं आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे. शिंदे म्हणजे ते शिंदे नाही, माझ्या आईचं आजोळ माहेर, माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे आहे, नाही तर तुमचे काहीतरी गैरसमज व्हायचे. त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट म्हणजे सदानंदच्या आजोळ, शिंदे आणि पवारांच्याबद्दल सीमित नाही आहेत. माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहे. ती कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरले. मी सदानंद सुळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते. त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात, विश्वासाची नाती असतात, रक्ताची नाती. नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात. आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच, पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक आयडिओलॉजी आहे, एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाली. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही. माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो. त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे, वैयक्तिक माझी कुणाशीही नाही. म्हटले की संसदेत भाषण करणं म्हणजे मतदारसंघात फिरण्यासारखं नाहीये. वैयक्तिक पातळीवर आता टीका सुरू आता तो त्यांचा विषय ना. हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. आणि 2 गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते. सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय, चांगलं केलं.
कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरं तर एक ऑर्डर काढली आहे, जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली. HRD मंत्रालय, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, शिक्षण मंत्रालयाने एक GR या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा. त्यांनी स्मृती इराणींना असं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या 1 कोटी आहे. मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते, मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही. मी वाचन करते आणि TV बघते, त्याच्यातून बातम्या करतात, त्याच्यावरून सांगते. अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की 1 कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. दुसरा, सगळीकडे म्हणजे स्टेशनपासून कॉलेजेसपासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉईंट्स लावा. आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेनमध्ये, ते दिल्लीला चालले होते. त्यांनी एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या फर्ग्युसन कॉलेजला, राजेश पांडेजी. आठवतं ते परवा मला विमानात भेटले होते पांडेजी. जेव्हा आम्ही त्यांनी मला खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला. तिकडे पण 3 सेल्फी पॉईंट्स होते. एक मोदीजींचं होतं, एक DCM 1, DCM 2 आणि CM, असे 4 सेल्फी पॉईंट्स होते. ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी. मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना, आज शिरताच गेट नंबर 1ला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉईंट आहे. त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये, या देशाचे प्रधानमंत्री करतात. आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री, त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे. आणि देशाचे प्रधानमंत्रीच आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा. पण मोदीजी म्हणजे वैचारिक नाही, पण या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत, त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो. हा पहिला मुद्दा. अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे. मी म्हणलं भाषण करत पार्लमेंटमध्ये. पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाही, तो एक विचार आहे. आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, हे त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदीजीही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये, संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले. त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते, संसदेत जी चर्चा होते, त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो. आम्ही त्याला वास्तू म्हणून जातो. त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा. भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, यालाच तर लोकशाही म्हणतात. आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये BR आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाला अर्पण केलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी, त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, त्यानंतर प्रणब मुखर्जीजी असतील, आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील, किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील. किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो, गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात, ती पॉलिसी कुठे होते? ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही. त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे येतं. आरक्षणाचा विषय कुठे येणार? पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना. तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना. आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कैलासवासी यशवंतराव चव्हाण, श्री मधु दंडोते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंट. की मोठी नेते होऊन गेले, महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता, पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही होतो. चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे. आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती. आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते. एक आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका, पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं. व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं. आणि काही गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.